राम राम मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजची छान अशी सकाळ झालेली आहे आणि सर्वात सुरुवातीला म्हणजे आजची व्हिडिओची सुरुवात ही देवघरापासूनच केलेली आहे. तर इकडे माझी चालू आहे पूजा. तर आधी म्हणलं आंघोळ झाल्या सर्वात आधी देवपूजा करून घ्यावी, कारण आज आहे गुरुवार, आपल्या गुरूंचा गुरुवार, स्वामी महाराजांचा गुरुवार. गुरुवार आला का नाही काहीतरी एखादा सण असल्यासारखंच वाटतं बरं का. दररोज तर आपण पूजा करतो, दररोज तर आपण ज्या काही सेवा असतात त्या सेवा करतो, पण गुरुवार म्हणलं का नाही का एक वेगळीच घरामध्ये सुद्धा आणि आपल्या मनाला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खूप छान असं प्रसन्न घरामध्ये वाटतं. तर चला म्हणलं आजची सुरुवात ही देवपूजेपासूनच करूया. तर आज मला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा होता. तर बघा, दररोज काय शक्य होत नाही अभिषेक घालणं. दररोज आपण पाण्याने अंघोळ घालतो, अभिषेक करतो, पण दयादुधाने म्हणा, पंचामृताने म्हणा, दररोज काय शक्य होत नाही. तर गुरुवारी तर आवर्जून अभिषेक घालावाच. तर मग इकडं एक छोटंसं प्लेट घेतलं, त्याच्यात अष्टगंध लावला, त्याच्यात स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली आणि आधी स्वच्छ पाण्याने स्वामी महाराजांना आंघोळ घालून घेतली, म्हणजे अभिषेक घातला. आणि नंतर दुधाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत मी स्वामी महाराजांना अभिषेक घालून घेतला. आता बघा, जास्त काय म्हणजे मी मंत्र स्तोत्र जास्त काय म्हणून अभिषेक घालत नाही, कारण वेळच जास्त मिळत नाही बरं का. घरची कामं असतात, जॉईंट फॅमिली आहे आणि भरपूर सारी घरामध्ये कामं असल्यामुळे जास्त सेवा त्या करायला वेळच भेटत नाही. मग जी काही आपली साधीभोळी सेवा आहे का नाही, तर ती सेवा करून मी करत असते. ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी सेवा करत असते. तर आज गुरुवार होता, वेळ काढून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पटकन अभिषेक करून घ्यावा म्हणलं. तर फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून लवकर स्वामी महाराजांचा मी इकडं अभिषेक करून घेतला. आता बऱ्याच ताईंना कसं खूप वेळ असतो घरी, म्हणजे घरचंच काम असतं, पण त्यांना वेळ खूप असतो, त्याच्यामुळे ते भरपूर साऱ्या सेवा पण करत असतात. पण मला कसं माझ्याकडून सेवा जास्त काही करणं होत नाही, कारण घरचं सगळं काही काम आवरलं की मला दुकानाकडे जावं लागतं, दुकान उघडावं लागतं, दुकानात बसावं लागतं आणि घरची पण कामं भरपूर असतात, त्याच्यामुळे जास्त काही वेळ मिळत नाही. तरी पण ज्यावेळेस काही सेवा करायची असेल त्यावेळेस वेळात वेळ लवकर उठून सेवा ही नक्कीच करते मी. तर इकडं मस्तपैकी आज गुरुवार स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि जे काही या अभिषेकाचं तीर्थ आहे, तर ते तीर्थ आपल्याला कुठेही झाडाच्या बुडाला टाकून द्यायचं नाही बरं का. सर्वात आधी हे तीर्थ घरातील सगळ्या व्यक्तींना पिऊन घ्यायचं, सगळ्या व्यक्तींना पिण्यासाठी द्या, लहान द्या, मोठ्यांना द्या, तुम्ही स्वतः प्या आणि जे थोडंसं उरलेलं असतं तर ते सगळं घरामध्ये तुम्हाला ते तीर्थ शिंपडायचं असते. यानं काय होतं, घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी निघून जाते, घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. घरात जी काही नकारात्मकता आहे, काही बाहेरील बाधा असेल तर ती सर्व काही निघून जाते. आता आणि जर उरलेले जे तीर्थ असेल मग ते तुम्ही झाडाच्या बुडाला टाकून देऊ शकतात. अशा प्रकारे लगेच दत्त महाराजांचा सुद्धा अभिषेक इकडं करून घेतला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणून इथं दत्त महाराजांची सुद्धा म्हणजे अभिषेक दुधाने म्हणजे घातलेला आहे. आता थोडे बघा, अष्टगंध लावल्यामुळे का नाही, तो अष्टगंध काही लोक निघतच नाही, असा अष्टगंध असल्यामुळे अभिषेक केला तरी पण काय तो गंध निघाला नाही. तर स्वच्छ हाताने नंतर मी पुसून घेऊन नंतर पूजा मांडणी ही करेन. आता बरेच जण गुरुवार धरतात, कोणी गुरुवार धरत नाही. तर माझा म्हणजे 12 महिन्याचा माझा गुरुवार असतोच आणि गुरुवार मी जमलं तर संध्याकाळी सोडते किंवा दुपारीच सोडत असते, जसं वेळ मिळेल तसं. तर इकडे पूजा सगळी काय उरकून घेतली, गाईला नैवेद्य दाखवला, देवांना नैवेद्य दाखवला, छान अशी पूजा झाली आणि लगेच म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्य पण दाखवून घेतला बरं काय. इकडं चपाती झाली, भाजी झाली, पहिली चपाती झाल्या आधी देवांना नैवेद्य दाखवला, नंतर गाईला दाखवला. अशा प्रकारे इकडं आणि तोपर्यंत ह्यांचं चालू होतं, इकडं जेवण गरमागरम चपाती खायला ह्यांचं चालू होतं. आणि आपण स्वयंपाक करायला का नाही, कोणी जेवायला बसलं की चांगलं वाटतं, कारण गरमागरम खायलं की वरचीवर आपल्याला पण बरं वाटतं. तर इकडं माझी धुणं झालं, भांडी झाली, आता सगळं काम उरकत आलं आणि आबाळ तर इतकं काळं भोर आबाळ आलं का नाही, असं वाटत होतं की आता कपडे वाळणं मुश्किल आहे. कारण कपडे धुतले आणि भांडे घासायला सुरुवात केली की इतकं काळं भोर आबाळ आलं का नाही, असं वाटत होतं की आता लगेच पाऊस येईल. मग कामं सगळी उरकली आणि इकडं चालू होतं आमच्या म्हणजे शेजारच्या शेतामध्ये फवारणी चालू होती बघा सोयाबीनला. आता झालं 21 दिवस झाले म्हणा,
म्हणजे फवारणी करून घेतात. कोणी लवकर करतं, कोणी 21 दिवस झाल्यानंतर पेरणी करून झाल्यानंतर फवारणी करतात. तर इकडे बघा सोयाबीनला अशा प्रकारे इकडं फवारणी करायला सुरू होतं आणि काळोभोर आभाळ आलेलं होतं. इतकं छान वातावरण वाटत होतं ना, आणि त्याच्यात हा हिरवागार सगळं शेत आणि आभाळ आलेलं इतकं छान आणि इतकं फ्रेश वाटत होतं का नाही. खरंच ज्यावेळेस शेतामध्ये सगळी हिरवळ असते, ज्यावेळेस सगळं हिरवंगार शेत असतं, खूप छान असं वाटतं. आणि इकडं बघा पक्ष्यांचं, पाऊस पडला की पक्षी इकडं गावाकडे इतकी ओढ घेतात का नाही. मग त्यांना थोडंसं तांदूळ म्हणा, काहीतरी कण्या म्हणा असं टाकलं का नाही, खातात बरं का ती पक्षी सगळी. तर इकडे ह्याने काय केलं होतं, चिमण्यांसाठी थोडंसं तांदूळ टाकलं. आणि चिमण्यांची एक गोष्ट मात्र खूप चांगली वाटली बरं का मला, कारण ते गुण मात्र माणसामध्ये सुद्धा नाहीत, ते प्राण्यामध्ये आणि पक्ष्यामध्ये ते गुण आहेत बरं का. ते गुण कोणते बरं? बघा आता आपण यांना तांदूळ टाकलं, तर ते तांदूळ खाण्यासाठी पहिल्यांदा एक चिमणी आली, नंतर 2 आल्या, नंतर त्या 2 चिमण्यांनी ना सगळ्या चिमण्यांना चिवचिव चिवचिव करून बोलवून घेतलं आणि सगळ्या मिळून ते खाण्याचा, म्हणजे ते तांदूळ खाण्याचा सगळे मिळून आनंद घेत होते. मग बघा माणसात तसं नाही, माणसाला काहीतरी भेटलं की ते स्वतःलाच मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं बरं का. म्हणजे अपमतलबी दुनिया आहे, सगळ्यांना आपलं आपलं म्हणजे स्वार्थापोटी सगळं काही आपल्याला मिळावं असं वाटतं. लोकांना ते माहीत होणे, काय पण असो, महत्त्वाचं असो किंवा काही असो, फक्त आपल्यापुरतंच ते राहावं असं प्रत्येकाला वाटतं. पण पक्ष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये नाही का नाही. खरंच पक्षी आणि प्राणी एक त्यांचं निरागस प्रेम आहे. आणि खरंच या व्हिडिओ बघून हे विचार सुचले आणि ते म्हणजे बरोबरच आहेत. तर इकडं आज होता आमच्या गावचा बाजार. तर इकडं मस्तपैकी फ्रेश अशी हिरवीगार पालकाची भाजी, शेपाची भाजी, ही मस्त अशी ताजी ताजी वांगी, गवारीची भाजी, मग गवारीच्या शेंगा, कोथिंबीर, असं सगळं काही इकडं भाजीपाला आणलेला होता. आणि फ्रेश एकदम छान असा इकडं आजचा बाजार पण झाला. कारण बघा शनिवारीच बाजार भरतो गावचा, पण आता शनिवारी आषाढी एकादशी आहे, मग आमच्या गावची यात्रा असते म्हणून शुक्रवारीच भरला. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर एक लाईक